श्री स्वामी समर्थ. आजच्या कथेत तुमचे स्वागत आहे. जे मी तुम्हाला सांगणार आहे ते शांतपणे ऐकावे. ही कथा अतिशय माहितीपूर्वक कथा आहे. जो कोणी ही कथा मनापासून ऐकत आहे त्यांच्या घरात कधीही संकट येणार नाही. त्यांच्या घरात सदैव सुख शांती नांदेल. त्यांच्या घरात देवी लक्ष्मी सदैव विराजमान असेल. एक दिवस यमराजाने आपल्या दूताला धर्तीवर पाठवले. एक पुरुष मरण पावला होता. त्याचा आत्मा घेऊन यमलोकात आणायचा होता. देवदूत आला, पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला. त्याला 3 लहान मुली मृत झालेल्या त्यांच्या वडिलांजवळ बसलेल्या दिसल्या. दुसरी रडत होती आणि तिसरी रडत झोपली होती. त्यांच्या डोळ्यांवरचे अश्रू सुकले होते. 3 लहान जुळ्या मुलींचे वडील त्यांना सोडून गेले होते. त्यांचे पिता आधीच मृत झालेले होते. कुटुंबात अजून कोणीच नव्हते. त्या मुलींना आईसुद्धा नव्हती. आता त्यांची काळजी कोण घेईल? त्या वडिलांचा आत्मा कसा घेऊन जाऊ, असा दूतांना प्रश्न पडला. जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्हीही असंच केले असते. त्या पुरुषाला 3 लहान जुळी मुली आहेत. दोघी रडत रडत झोपी गेली आणि तिसरी तशीच तिच्या वडिलांजवळ पडून होती. अशी परिस्थिती बघून मला त्या 3ही मुलींची दया आली. दूतांनी यमदेवाला विचारलं, आपण त्या पुरुषाला अजून थोडे दिवस जगवू शकत नाही का, जेणेकरून त्या 3ही मुली थोड्या मोठ्या होतील. हे सर्व ऐकून यमदेव हसले आणि म्हणाले, ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार जीवन दिले त्या देवापेक्षा तू जास्त हुशार झाला आहेस. देवाला सर्व माहिती असतं, तरीही तू कसं बोलू शकतोस? याची तुला शिक्षा होईल आणि तुझी शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तुझ्या या मूर्खपणावर 3दा हसल्याशिवाय परत येऊ शकणार नाहीस. मग दूताला जमिनीवर फेकण्यात आले. तिथे एक चपरासी व्यक्ती उबदार कपडे आणि त्याच्या बायकोसाठी साडी घेण्यासाठी बाजारात जात होता. वाटेत त्याला एक माणूस नग्न अवस्थेत दिसला. तो दूतच होता. त्याला त्या व्यक्तीची खूप दया आली. आपल्या मुलांसाठी उबदार कपडे घेण्याऐवजी त्याने देवदूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले. तो देवदूत माणूस म्हणाला, माझ्याकडे घर नाही, कुटुंब नाही आणि राहायची व्यवस्था नाही. या भयंकर थंडीत मी काय करू? त्यावर चपरासी म्हणाला, काळजी करू नकोस. तू माझा आहेस. माझ्या घरी राहा. पण माझ्या मुलांसाठी आणि बायकोच्या साडीसाठी आणलेल्या पैशातून मी तुमच्यासाठी ब्लँकेट आणि कपडे घेतले आहेत आणि मी आता रिकाम्या हाताने घरी जातोय. त्यामुळे माझी पत्नी नक्कीच रागवेल किंवा वाईट बोलत असेल. पण तुम्ही काळजी करू नका. काही दिवसात सर्व काही ठीक होईल. चपरासी किंवा त्याच्या पत्नीला अजूनही माहिती नव्हते की आपल्या घरी देवदूत आले आहेत. त्यानंतर आनंदाचा महापूर येणार आहेत. चपरासी दूताला घेऊन घरी पोहोचला आणि घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली. ती रागाने चिडली आणि खूप वाईट बोलून गेली आणि त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला. तेव्हा चपरासीने देवदूताला विचारले, तुला हसायला काय झालं? तेव्हा देवदूत म्हणाला, जेव्हा मी 3 वेळा हसीन तेव्हा तुम्हाला सांगेल. देवदूत येताच घरात सुखाची हजारो दारे उघडणार होती, परंतु त्यांना हे कळत नव्हते. यात चपरासीचा ही दोष नव्हता. त्याला वाईट वाटत होतं, पण त्याला एक न घातलेले मुलांचे कपडे आणि ब्लँकेट घेतलेले दिसत होते. काय हरवले ते त्याला दिसत होते, पण त्याला काय मिळाले हे त्याला दिसत नव्हते. मी देवदूत असून याची पत्नी आपल्यावर चिडत आहे हे बघून त्याला हसायला आले. 10 दिवसात चपरासीने त्याचे सर्व काम देवदूताला शिकवले. अवघ्या 10 दिवसात, अवघ्या काही महिन्यातच तो खूप चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला. त्याचे चप्पल खूप प्रसिद्ध झाले. पूर्ण देशभर ही गोष्ट पसरली की असे चप्पल बूट तर कुठेही बनत नाही. एक दिवस बादशहाचा एक माणूस आला आणि म्हणाला,
की हे चामडी खूप किमती आहेत आणि मौल्यवान आहेत. ते सहजासहजी कुठे मिळत नाही. कोणतीही चूक करू नका. या बादशहासाठी यातून बूट बनवायचे आहेत. मी पुन्हा एकदा सांगत आहे, बूट बनवायचे आहे, चप्पल नाही. त्यावेळी प्रथा होती की माणूस मेला की त्याला चमड्याने झाकले जायचे. चपरासी देवदूताला म्हणाला की चप्पल बनवून तुम्ही चूक करू नका, अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता आणि हे बादशहाचे काम आहे. पण तरीही देवदूताने चप्पलच बनवली. चप्पल बनवलेली पाहून चपरासीला राग आला. तू आम्हाला फासावर चढवणार असं बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला लागला. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले होते की चप्पल बनवायची नाही, मग चप्पल का बनवली? देवदूत पुन्हा जोरजोरात हसला. तेवढ्यात एक माणूस बादशहाच्या महालातील धावत आला. तो म्हणाला, बूट बनवू नका, चप्पल बनवा, कारण बादशहा मरण पावला आहे. भविष्य अज्ञात आहे, हे त्याच्याशिवाय कोणालाच माहीत नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो. बादशाह जिवंत असताना बूट लागत होता आणि आता मृत झाल्यावर चप्पलची गरज होती. तेव्हा तो चपरासी देवदूताला पाय धरून माफी मागू लागला की मला माफ करा, मी तुला मारले, मला क्षमा करा. पण तो देवदूत म्हणायला हरकत नाही, मी माझी शिक्षा भोगत आहे. पण तो आज पुन्हा हसला. चपरासीने पुन्हा विचारले की हसण्याचे कारण काय? तेव्हा देवदूत म्हणाला, मी 3दा हसेन तेव्हाच सांगेन. तो पुन्हा हसला, कारण आपले भविष्य आपल्याला माहीत नाही. म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो ज्या निरर्थक असतात, कधीही पूर्ण होणार नाही अशा आकांक्षा अपेक्षा आपण करतो. जे कधीच शक्य होणार नाही ते आपण देवाकडे मागतो, कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटतं. आपले नशिबाचे चक्र आपल्याला न विचारता फिरत असते आणि आपण विनाकारण मध्येच आवाज काढतो. चप्पलची गरज असताना आपण बूट बनवून घेतो. मरण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित जगायला निघतो. देवदूताला अचानक त्या 3 जुळ्या मुली आठवतात. त्यांच्यासाठी भविष्यात काय आहे हे मला कसं कळेल? मी विनाकारण उगाच मध्ये गेलो असं त्याला वाटतं. आणि तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी 3 तरुण मुली आल्या. तिघींची ही लग्न होणार होती आणि तिघींनीही त्यांच्यासाठी बूट बनवण्याची ऑर्डर दिली होती. तसेच त्यांच्यासोबत एक वृद्ध स्त्री आली होती जी खूप श्रीमंत होती. देवदूताला आता ओळखले जाते. ह्याच 3 मुली आहेत ज्यांना त्या निवृत्त वडिलांजवळ सोडले होते आणि ज्यांच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे. ते सर्व निरोगी सुंदर होते. देवदूताने त्यांना विचारलं, या 3 मुली कोण आहेत? ती वृद्ध बाई म्हणाली, या माझ्या शेजारच्या मुली आहेत. तो गरीब पुरुष होता. तो इतका आजारी होता की त्यांच्याकडे पैसेही नव्हते. तसेच त्यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांच्याकडे कपडे, मालमत्ता काहीच नव्हतं. फक्त 3 जुळ्या मुली होत्या. पण मला या 3 मुली चिमुकल्यांची दया आली. मला मूलबाळ नाही आणि म्हणूनच मी खूप प्रेमाने या 3 मुलींचा सांभाळ केला. वडील जिवंत असते तर या 3ही मुली गरिबी, उपासमार आणि दारिद्र्यात वाढल्या असत्या. वडील मरण पावले म्हणून या 3 मुली मोठ्या संपत्तीत, समृद्धीत वाढल्या आणि आता या तिघी त्या वृद्ध महिलेच्या सर्व मालमत्तेच्या मालक आहेत आणि त्यांचे लग्न बादशाहच्या कुटुंबात होत आहे. देवदूत तिसऱ्यांदा पुन्हा हसला आणि त्यांनी चपरासीला सांगितले की ही 3 कारणे आहेत माझ्या हसण्याची. चूक माझीच होती. नियती महान आहे. आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो आणि जे पाहू शकत नाही त्यांचा विस्तार खूप महान आहे. आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही. मी माझ्या मूर्खपणावर 3दा हसलो आहे. आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो. असं तो चपरासीला बोलून निघतो. देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो.
भक्तांनो, आपल्याला आजच्या कहाणीतून हे शिकायला मिळतं की आज घडलेल्या घटनांवरून आपण हे ठरवू शकत नाही की भविष्यात हे आपल्यासाठी चांगले आहे की वाईट. ते भविष्याच्या गर्भात दडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेला प्रतिक्रिया न देणे व्यर्थ आहे. आपल्याला फक्त जे होत आहे त्याचे साक्षी बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. गौतम बुद्ध नेहमी त्यांच्या शिकवण्यात एकच सांगतात, भूतकाळाबद्दल कधीही खेद करू नका आणि भविष्याची जास्त चिंता करू नका. आज आणि या क्षणात जगावं आणि त्यांच्याशी एक व्हावं. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजची सुंदर कथा इथेच संपली आहे. या कथेत एवढेच आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही या कथेतून बरेच काही शिकला असाल. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि स्वामी आवड या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी तुमची इच्छा पूर्ण करो, ही स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.